जाणार आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। यापूर्वी काल नवी दिल्लीत नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखालील नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलं। पक्ष बळकट करणं आणि जनतेशी असलेली संपर्क अधिक दृढ करणं या उद्देशाने नवीन कल्पना आणि दृष्टिकोन मांडणं हाच संघटनात्मक बैठकांचा मुख्य उद्देश असतो, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। या बैठकीत वंदे मातरम गीताच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान आणि संरक्षण करण्याबाबत भाजपने एक ठराव मंजूर करण्यात आलाय। पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमची केवळ पहिली 2 कडवी गाण्याच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या निर्णयाचा भाजपने तीव्र निषेध केला असून त्याला स्पष्टपणे विरोध दर्शवला आहे, अशी माहिती नितीन नवीन यांनी दिली आहे। सांप्रदायिक दबाव, राजकीय अनुनय किंवा मतांच्या राजकारणासारख्या संकुचित विचारांमुळे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दुय्यम ठरवण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्याचा भाजपाचा निर्धार आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलंय। वंदे मातरमचा इतिहास, त्याचा अर्थ, राष्ट्रीय महत्त्व आणि गौरवशाली वारसा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देशभर मोहीम राबवण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। भाजपा वंदे मातरमकडे भारताचं राष्ट्रगीत, भारत मातेप्रती आदरभाव व्यक्त करणारं गीत, स्वातंत्र्य लढ्याचा मंत्र आणि भारताच्या राष्ट्रीय जाणीवेचं अमर प्रतीक म्हणून पाहतं, असंही ते म्हणाले।